नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जे आहे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शब्द दिला की येत्या काही दिवसातच आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकू आणि त्यानंतर जे आहे मुंबईपर्यंत पोहोचलेला मराठा समाजाचा मोर्चा जो आहे मनोज जरांगे पाटील यांनी वापस वळविला आणि त्यानंतर त्यांनी जे आहे काही दिवसांची मुभा जी आहे थेट मुख्यमंत्री यांना दिली. परंतु आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी व त्याचसोबत जे काय सगळे सोयरे असतील ज्यांच्याकडे कागदपत्रे नसतील त्यांना देखील आरक्षण मिळणार होतं, तो कायदा बनवावा अशा मागणीसाठी जे आहे जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसलेले आहे. तर त्यावरती आज एका वृत्तवाहिनीने जे आहे प्रकाश आंबेडकर यांना देखील प्रश्न विचारला की मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत, तर यावरती तुमचं मत काय आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी बोलत असताना सांगितलं की मराठा समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल तर त्यांना रस्त्यावर उतरून ते आरक्षण कदापि मिळणार नाही. त्यासाठी त्यांना कायदेशीर लढाई लढावी लागेल आणि त्यानंतरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल. तर चला पाहूया प्रकाश आंबेडकर काय म्हणालेत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हाच व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला नक्कीच फॉलो करा. एक मागणी त्यांची कुणबी अगोदरच होता त्याच्यामुळे त्यांना मिळालं. आता राहिलाय गरीब मराठ्याला आरक्षण देण्याचा. तो पुन्हा तुमच्या माध्यमातून मी जरांगे पाटील यांना सांगेन की रस्त्यावरनं तुम्हाला रस्त्याच्या लढाईवरनं तुम्हाला मिळणार नाही, तो अजिबात मिळणार नाही तुम्हाला. तो जर मिळवायचा असेल तर लोकसभेमध्ये जावं लागेल.